डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या मामले में बाइज्जत बरी हो चुके विनम्र विनय भावे द्वारा लिखित पुस्तक दाभोलकर हत्या और मैं का नागपुर में भव्य विमोचन किया गया। इस मौके पर लेखक भावे के साथ साथ कई सामाजिक और वैचारिक संगठनों से जुड़े प्रतिनिधि उपस्थित रहे। शनिवार को शहर के अमृत भवन में आयोजित कार्यक्रम में किताब का विमोचन हुआ। इस पुस्तक में विक्रम भावे ने दाभोलकर हत्या केस में उनके ऊपर लगे आरोपों, जेल में बिताए गए दिनों और जांच एजेंसियों के रवैये पर विस्तार से प्रकाश डाला है। भावे ने दावा किया कि उन्हें हिंदुत्ववादी विचारधारा के कारण साजिशन फंसाया गया। विमोचन के दौरान भावे ने कहा, मैंने वो सब झेला है जो एक निर्दोष को नहीं झेलना चाहिए। ये किताब मेरी आत्मकथा नहीं बल्कि एक दस्तावेज है कि विचारधारा के कारण किसी को कैसे फंसाया जा सकता है। मगाशी एक उल्लेख झाला इथे की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण ज्यात साध्वी प्रज्ञा सिंग वगैरे यांना अटक करण्यात आली होती, त्या प्रकरणावरही मी पुस्तक पूर्वी लिहिलेलं आहे। ते माझं आयुष्यातलं पहिलं पुस्तक। ते पुस्तक वाचकांच्या हातात देताना मला फार आनंद झाला, पण हे पुस्तक देताना मला आनंद होत नाहीये, कारण या जगात लिहिण्यासारखे लोकांना चांगलं काहीतरी द्यावं असे अनेक विषय आहेत, पण ते विषय सोडून केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे मला जे काही भोगावं लागलं त्या दुःखांचा पाढा लिहून मला लोकांना द्यावा लागतोय। दुःख त्यामुळे होतंय, पण त्याचबरोबर संघर्ष यासाठी झाला होता की एक हिंदुत्ववादी असल्यामुळे मला हे जर भोगावं लागत असेल तर हे लिहून लोकांच्या हातात देताना जे नव्याने हिंदुत्वाचं काम करायला लागले ते नाउमेद तर होणार नाहीत ना, असा एक संघर्ष सुरू होता। पण शेवटी माझ्या एका मनाने उचल खाल्ली की नाही, हे लिहिलं पाहिजे, समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच अर्थात त्यामुळेच होईल असं नाही, पण एक हिंदू विरोधी षडयंत्र जे या देशात रचलं गेलेलं आहे तर त्याविषयी जागृती करावी लागणार आहे। आणि त्यासाठी माझ्या परीने मी काय करू शकतो तर हे पुस्तक मी लिहिलं पाहिजे, समाजापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे। आणि इतक्याच शुद्ध हेतूने मी हे पुस्तक लिहिलं आणि आज तुमच्यापर्यंत मी ते आणून देत आहे।